जी आलात? काय फैसला झाला? काय यांना सुद्धा काळ्या पाण्याची शिक्षा? 50 वर्ष? भावाच्या पाठोपाठ आता हेही चालले. 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा. भाऊजी, मला त्यांना भेटायचं. तुम्हाला आठवते? नाशिकच्या कारागृहात मी त्यांना भेटायला गेले होते. भर पावसात भावाच्या पाठीमागे घोड्यावर बसून. ज्या आप्तसखियांसाठी, ज्या मित्रांसाठी ते स्वातंत्र्य लढा लढतायत, त्यांनी त्यापैकी कोणीही आम्हाला आसरा दिला नाही हो. एक रात्र आम्ही देवळात काढली होती. देवळात. दुसऱ्या दिवशी सकाळी नाशिकच्या जेलमध्ये त्यांना मी बघायला गेले. आणि भाऊजी, जीवाचा थरकाप उडाला हो. कृश झालेली काया संपूर्णतः साखादंडाने जखडली होती. मला बघताच मंद स्मित केलं त्यांनी आणि एक एक पाऊल मोठ्या कष्टानं टाकत मला सामोरे गेले. दोन्ही हात आपले वर काढून माझ्या समोर पसरले. मी काही न बोलता माझे हात त्यांच्या हातात दिले. इतक्या वर्षांनी पतीसमोर दिसत होता, पण स्पर्श काय तो एवढाच. खरं त्यांच्या कुशीत शिरून आमशी रडायचं होतं. सांगायचं होतं त्यांना, आपला प्रभाकर गेला हो. येसुवहिनींच्या मांडीवर भर दुपारी पावसामध्ये ते 4 महिन्याच्या लेकरानं जीव सोडला. आणि मी काही करू शकले नाही. असहाय्यपणे बघत सगळं सांगायचं होतं. कोठडीच्या पलीकडे घसाडून कशी भेटणार होते मी त्यांना. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून मुखपणे बोलत राहिले मी. शेवटी तोंडातून गेलंच. अहो, कसला हो आपला हा संसार. अरे यमुने, असं बोलू नकोस. अगं, सामान्य संसार तर कावळ्या चिमणी सुद्धा करतात. आपल्या संसाराची स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये आहुती दिली आपण. आपली भारत माता जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा सगळी जनता सुखी होईल. आपल्या देशातून सोन्याचा धूर निघेल. त्यासाठी आपली ही संसार सुखाची आहुती वेडे रक्तेस कशाला. मग जड पावलं टाकीत काहीसे मागे गेले. ताठ
अभिमानाने आपले दोन्ही बाहू असे वर उंचावले आणि म्हणाले, भारत माता की जय, भारत माता की जय. सुहास्य वदनाने माझ्याकडे बघत बघत पुढे झाले. आपला हात त्या गजाच्या बाहेर काढला आणि म्हणाले, यमुने, मला वचन दे की पुन्हा तू अशी रडणार नाहीस, डोळ्यातून आसू घालणार नाहीस. मला शिक्षा झाली तर काय झालं, माझ्या मागे राहिलेलं कार्य तू इथे पुरं करशील. पुढे म्हणाले, माहित नाही पुन्हा आपली भेट होईल न होईल, मी जिवंत परतेन की नाही, म्हणून तुला शेवटचं डोळा भरून बघून घेतो. कारण राजद्रोह आहे माझ्यावर, शिक्षा ही काळ्या पाण्याचीच होणार, हे मनाशी पक्के लक्षात ठेव. काही चिरलो भाऊजी, पण करणार तरी काय होते मी. माझा हात पुढे केला, त्यांच्या हातावर ठेवला आणि म्हणाले, दिलं वचन, इथे राहून तुमचं कार्य पुरं करीन, मी यापुढे कधीही रडणार नाही. आज मात्र त्यांचं वचन भाऊजी मोडलं मी. हो, करू तरी काय, 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा खरंच पुन्हा नजरेला तरी पडतील, परतून येतील, तोवर मी जिवंत तरी असेन का. भाऊजी मला त्यांना डोंगरी कारागृहात भेटायला जायचंय. नाही, माझा असहाय्यपणा दाखवणार नाही त्यांच्यासमोर, पण त्यांची शेवटची भेट घ्यायची आहे. डोळा भरून त्यांना शेवटचं बघायचंय. हो, डोळा भरून त्यांना शेवटचं बघायचं.